नागपूर येथील केळवद गावातील भीमराव देशमुख आदर्श विद्यालयात 25 ऑगस्ट रोजी डिजिटल क्लासरूमचे लोकार्पण करण्यात आले। सावनेर तहसील कार्यालयातील आढावा बैठक पार पडल्यानंतर दुपारी 2 वाजता माननीय आमदार आशिष देशमुख यांनी या सोहळ्याला उपस्थिती लावून डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन केले। आमदार देशमुख यांनी डिजिटल क्लासरूमची पाहणी केली। यावेळी शिक्षकांनी त्यांना मार्गदर्शन केले। या डिजिटल क्लासरूमची संपूर्ण उभारणी आणि इतर खर्च नम्रता बावनकर मॅडम यांनी स्वतःच्या निधीतून केला। विशेष म्हणजे काल त्यांच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त या डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन आयोजित करण्यात आले होते। उद्घाटन सोहळ्यानंतर लगेचच शाळेच्या सभागृहात दीप प्रज्वलन करण्यात आले। स्टेजवर उपस्थित आमदार महोदय आणि सर्व पाहुण्यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। त्यानंतर आमदार देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले। ते म्हणाले की 1956 साली आदर्श विद्यालयाची सुरुवात झाली आणि भीमराव बापू देशमुख तसेच उदयभाऊ देशमुख हे त्यांचे नातेवाईक आहेत। यावेळी मनोहरजी कुंभारे, उदयजी देशमुख, देशमुख काकू, प्रभारी सरपंच गीतांजली वानखडे, मध्य प्रदेशमधील रेमंड MIDCचे अधिकारी पियुष बुर्डे, बंडू दुधे, रूपसिंग ठाकूर, पिलाजी काका मदने, तिलक बमनोटे, मंदार बावनकर, लेकुरवाडे गुरुजी, विंझुरकर गुरुजी, इतर शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते। हा सोहळा यशस्वीरित्या पार पडल्यानंतर आमदार देशमुख, मनोहर कुंभारे आणि त्यांची टीम खापा शहराकडे रवाना झाली। प्रतिनिधी मंगेश उराडे, NTV न्यूज मराठी, नागपूर।